नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमित बिडवे. आपल्या आत्ताच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आजचा हा आपला तिसरा एपिसोड. डॉक्टर जगदीश हिरेमठ सरांच्या आवाजामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी आपण सिनेमा थिएटर हा लहान गावातील सिंगल स्क्रीन सिनेमा थिएटरविषयीचा लेख ऐकला. सर्वांचे त्याला खूप छान प्रतिक्रिया, अभिप्राय अजूनही येत आहेत. आजचा आपला जो लेख आहे त्याचा पुढचाच भाग म्हणता येईल, सिनेमा थिएटर पुणे. हा लेख मी साधारण कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला साधारण 90च्या दशकामधील पुण्यातील जी सर्व सिनेमा थिएटर्स होती, आपलं मंगला झालं, अलका, प्रभात, विजय, अशा सर्व थिएटर्सच्या ज्या आठवणी होत्या त्याविषयी लेख लिहिला आहे. आणि खरं तर तो आवडता घ्यावा लागला तरीसुद्धा तो लेख फार मोठा झाला आहे. आणि रेकॉर्डिंग करताना मी विचार करत होतो की आता इतका मोठा लेख ठेवायचा का, कारण सर्व मिळून तो साधारण एक 28 मिनिटाचा लेख झाला आहे. तर त्यासाठी दोन पर्याय असे आहेत की शक्यतो सर्वांनी जमेल तसा एका सलग बैठकीत तो ऐकावा, किंवा त्यातला एक भाग होता, त्यातला एम्पायर थिएटर म्हणून जो एक मधला भाग आहे तो खरं आम्ही त्यातनं आत्ता एडिट करून पुढच्या एका पॉडकास्टमध्ये तो टाकणार होतो, पण नंतर तसंही बरं वाटेना म्हणून तो पार्ट तसाच ठेवला आहे. तर तो एक मधला एक पीस आहे जो साधारण 12व्या मिनिटाला सुरू होतो आणि 20व्या मिनिटाला संपतो. तर जर तो तुम्हाला स्किप करावं असं वाटलं तर तुम्ही स्किप करू शकता. वाटलं सलग ऐकायची लिंक लागली तर तसं ऐकलं तर आणखी छान. आणि कसा वाटला हा लेख ते नक्की कळवा. जे साधारण त्या काळामध्ये पुण्यात होते की एकंदरीत 70, 80, 90, साधारण अगदी 2000 सालापर्यंत सुद्धा त्यांना ह्या सर्व सिनेमा थिएटर्सची नक्की आठवण येईल. तिथे आपल्या खूप आठवणी असतात, त्या नक्कीच त्याला उजाळा मिळेल. कसा वाटला लेख ते तुम्ही कळवताच आहात. चॅनलला सबस्क्राईब करा नक्की, नसेल केला अजून तर. आणि आवडला लेख तर नक्कीच शेअर करा. थँक्यू. सिनेमा थिएटर पुणे. लेखक अमित बिडवे. अभिवाचन जगदीश हिरेमठ. सिनेमा थिएटर पुणे. दौंडपासून पुणे जवळ असल्याने हॉस्पिटलची इतर खरेदी, आईचं माहेर अशा कारणांनी लहानपणी 1-2 महिन्यांनी पुण्यात सहकुटुंब चक्कर असायची. त्यातून उन्हाळ्याच्या सुट्टीत पप्पा मला आणि ताईला आईला न घेता एक दिवस पुण्यात घेऊन जात. त्या वयात अगदी फार नसलं तरी वर्षातून 4-5 सिनेमे पुण्यात पाहणं होई आणि तो आनंद काही औरच असायचा. तेव्हाची ठरलेली थिएटर्स म्हणजे जुनं वेस्ट एंड, मंगला, नटराज आणि निलायम. आजचा वेस्ट एंड आहे तिथे एक जुनाट अशी बिल्डिंग होती. म्हणजे मी 5-6 वर्षाचा होतो तेव्हा ती जुनाट होतीच. एखादा जुना बंगला असावा तशी. तिथे लहानपणी सायलेंट मूव्ही नावाचा सिनेमा पाहिला होता ते आठवतं. बाकी फारसं काही आठवत नाही, पण एक लक्षात आहे, ते म्हणजे बाल्कनीकडे वेटिंग एरियामध्ये एक झोपाळा होता. नंतर ते थिएटर पाडलं आणि आत्ताची अरोरा टॉवर्स उभी राहिली. मंगला मात्र आता आहे तसंच बाहेरून दिसायचं. आता आतमध्ये खूप बदल केले, पण बाहेरच्या बाजूला असलेल्या टपऱ्या, फेरीवाले पूर्वीपासून तसेच आहेत. लहानपणी तिथे मुकद्दर का सिकंदर पाहिला होता. आमच्याकडे तिकीटं होती, पण बाहेर काकड्या विकणारा जोरात ब्लॅकनं तिकीटं विकत होता हे लक्षात आहे. मी पहिल्यांदाच तिथं ब्लॅकने तिकीटं विकताना पाहिली होती. आणि छोटा चेतन आयुष्यात गॉगल्स लावून पाहिलेला पहिला सिनेमा पण तिथेच. त्यानंतर जॅकीचा शिवा का इन्साफ आणि आणखी एक 3D सिनेमा पण तिथे पाहिला होता. त्याकडे 3D म्हणजे पब्लिकच्या अंगावर अचानक वस्तू फेकून दचकायला, घाबरवायला लागणं आणि हसायला लावणं, इतकी सरळ सोपी व्याख्या होती. त्यामुळे आजच्या जमान्यातली जो पहिला 3D पाहिला होता तेव्हा सिनेमा संपून बाहेर पडलो होतो तरी माझं काही समाधान झालेलंच नव्हतं. लहानपणीचं निलायम मला अजून लक्षात आहे त्याच्या भव्यतेमुळे. आता अशी मोठी थिएटर्स अभावानेच बघायला मिळतात. अमिताभचे खूपसे सिनेमे मी इथे पाहिले. नटराज माझं लहानपणीचं सर्वात आवडतं थिएटर. सध्या डेक्कनला जिथे भोसले आर्केड आहे त्या जागी भव्य दिव्य नटराज होतं. खूपच प्रशस्त आणि देखणं. अमिताभचा मिस्टर नटवरलाल मी तिथे पाहिला होता. त्याकडे थिएटर बाहेर हाताने रंगवलेली मोठ्या मोठ्याली पोस्टर्स असायची.
अमिताभला गळ्यात फासे टाकून पकडतात ना, ते जवळपास 20 फुटाचं पोस्टर तेव्हा पाहिलेलं आठवतं. तिथे शेवटचा सिनेमा पाहिला होता बेताब. त्यानंतर काही काळानं तिथे पाडापाडी सुरू झाली. नटराज पाडलं तेव्हा तिथून जाताना त्या वयात सुद्धा कोणीतरी आपलं दुरावलंय असं वाटलं होतं. थिएटर रिनोव्हेट झालं तर आधीच्या आठवणींच्या जखमा भरून येतात, पण नाहीसच झालं तर ती जखम आतच वाहत राहते. नटराजची राहिली तशीच. पुढे 1990ला ससून बीजेला शिकायला आलो. आयुष्यात पहिल्यांदाच घर सोडून हॉस्टेलवर राहत होतो. सुरुवातीला काही दिवस दर विकेंडला घरी पळायचो, पण नंतर त्यामुळे आपले हॉस्टेलवरचे घट्ट मित्र कोणी नाहीयेत हे लक्षात आल्यावर घरी जाणं कमी केलं. मग रविवारी दुपारी संध्याकाळी रूम पार्टनर्स बरोबर स्टेशन एरिया, MG रोड, तेव्हा येतो का कॅम्पात असं सर्रास म्हणायचे. रास्ता पेठ किंवा डेक्कन असं फिरायला जात असो. मी लहानपणापासून असंख्य वेळा तो भाग फिरलेलो, त्यामुळे मला तसं फिरायचा नंतर कंटाळा यायचा. एके रविवारी दुपारी मी आणि जिगरी मित्र झालेला पाशा रास्ता पेठ भागात फिरत होतो. थंडीचे दिवस होते. इथे एक दुग्धजन्य पदार्थांच्या हॉटेलमध्ये गरम गरम दूध पीत बसलो होतो. यापूर्वी कधी आत न गेलेले अपोलो थिएटर त्यावेळेला दिसलं. सलमानचा बागी लागला होता. आम्ही तसेही फिरून कंटाळलेलो होतो. कसा आहे रे हा पिक्चर, मी त्याचा अंदाज घेत होतो. भारी आहे, E9च्या पोप्याने कालच पाहिला, तो म्हणाला. उद्या काही जर्नल्स चेक करणार आहेत का रे, मी परत एकदा अंदाज घेत होतो. नाही उद्या काही नाही का रे, तो म्हणाला आणि एकदम समजून हसला. ही कोण आहे रे हिरोईन, त्यानं विचारलं. नगमा नावाची आहे, नवीनच आहे, मी स्क्रीनकडे बघत म्हणत होतो. इंटरव्हल दोघे बाहेर आलो होतो. खायचंय का काही, मी विचारलं. त्यानं हो म्हणून मान हलवली. गर्दीत कॅन्टीन मालकाला हातातलं सामोशाचा पुडका सांभाळत 10ची नोट देताना एकदम भारी वाटत होतं. एकदम माणूस झाल्यासारखा. नाहीतर याआधी इंटरव्हलला पप्पांचं बोट धरून बावरून त्या तसल्या कठड्याच्या लेवलवर काचत फिरणाऱ्या पॉपकॉर्नकडे मी बघत असायचो. मैंने प्यार किया पाहिला असेल ना, मी खुर्चीवर बसल्या बसल्या त्याला विचारलं होतं. नाही, गावी नाही पिक्चर बघायला मिळायचे. त्याच्या उत्तरातली खंत मला जाणवली होती. मजा आली आज. हॉस्टेलच्या रस्त्याने जाताना माझ्या गळ्यात हात टाकत तो म्हणाला होता. त्यानंतर आमची दोघांची छान जोडी जमली. महिन्यात एकदा दोनदा तरी आम्ही सिनेमाला जायचो. हळूहळू ग्रुप वाढत गेला. आमचा 7 जणांचा मस्त ग्रुप झाला. आणि मग सगळे मिळून पिक्चर पाहणं, त्यातलं एक थ्रिल आम्ही एन्जॉय करायला लागलो. फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकीटं मिळणं ही त्याकाळी फार सन्मानाची बाब होती. मग त्यासाठी ॲडव्हान्स बुकिंगसाठी सकाळीच दोघांनी मिळून जाणं आलंच. तरी काही वेळा तिकीट मिळत नसे. मग एका सिनियरनी सांगितलं, आपल्या एरियात जितकी थिएटर्स आहेत ना, तिथे गेटवर डायरेक्ट जाऊन ससूनचे डॉक्टर असं सांगा, आतून तिकीट आणून देतात. आम्हाला पण असलंच काहीतरी पाहिजे होतं. झालं, 3 जण गेलो पुढच्या आठवड्यात सकाळीच. आता ज्या सिनेमाची तिकीटं घ्यायला गेलो होतो तो तसाही निवांतच चालला होता, पण आम्हालाही खुमखुमी ना. मग पाशा गेटवरच्या माणसाला सराईतपणे म्हणाला, चाचा आज 3 के शो की 7 तिकीटं मागते, ससून के डॉक्टर आहे. तो माणूस जी म्हणून आत गेला आणि 2 मिनिटातच तिकीटं घेऊन आला. आम्ही पैसे दिले आणि निघालो. अगदी वर्ल्ड कप घेऊन यावा तशी पाशाने हॉस्टेलमध्ये एंट्री मारली. दुपारी तोच चाचा दारावर होता. आम्हाला अपेक्षित होतं, पण त्याने खास काही ओळख दाखवली नाही. त्यानंतर महिन्याभरात एक हायली अवेटेड सिनेमा लागणार होता. आठवडाभर आधी ॲडव्हान्स बुकिंगचे प्लॅन्स लागले. आमच्यातला एक जण म्हणाला, आपल्याला काही काळजी नाही, चाचा आहे ना. मग आम्हीच त्याला घोड्यावर बसून दिला पाठवून. सोबत पाशा गेलाच. ॲडव्हान्स बुकिंगला मरणाची गर्दी. ज्याच्या खिंड लढत होता त्यात हा आमचा मित्र गेला. त्याच्यासमोर त्याचा सख्खा भतीजा असावा असा. चाचाने सब खतम हुए, तिकीट चालो निकलो म्हणत त्याला दिला वाटेला लावून. त्याचं तोंड पडलं. पाशा थोड्या अंतरावर न थांबून मजा पाहत होता. हॉस्टेलवर यातलं काहीही सांगायचं नाही. याची किंमत त्या मित्राला पाशाला चहा बटाटे एवढा देऊन चुकवावी लागली. वड्यात बहुधा मीठ कमी पडलेलं असावं. पाशानं मला सुमडीत हा प्रसंग कुठे न बोलण्याच्या अटीवर सांगितला. मग मी त्याच्याकडनं एक कमी मिठाचा वडा खाल्ला. असे वडे खात खिलवत एक दिवस मूळ मालकाला
पाशाने केलेली गद्दारी समजलीच. पाशाच्या गावाकडचा एक भाऊ नावाचा तिशीतला माणूस पुण्यात सेटल व्हायला आला होता. त्याला हॉस्टेलच्या जवळच असलेल्या अलंकार थिएटरवर नोकरी लागली होती. तिथे तो खालच्या रेस्टॉरंटवरती काउंटर सांभाळून सिनेमाच्या इंटरव्ह्यूमध्ये आतले आईस्क्रीम काउंटर बघायचा. सुट्टीच्या दिवशी तो हॉस्टेलवर आमच्या रूमवर पाशाला भेटायला यायचा. येत जा की डॉक्टर थिएटरवर, निघताना तो एकदा म्हणाला होता. असल्या निमंत्रणाची आम्ही तो वाटच बघत असायचो. एका रविवारी दुपारी अभ्यास करून कंटाळा आला म्हणून मी आणि पाशा लायब्ररीतून अलंकारला गेलो. दुपारी 1चा सुमार असेल. आधी भाऊला खाली रेस्टॉरंटमध्ये भेटलो. गप्पा सुरू असताना बेल ऐकू आली. येता का वर, मॅटिनीचा इंटरव्हल झालाय. भाऊ काउंटरच्या बाहेर येत म्हणाला. लगेच आम्ही मागोमाग. भाऊच्या मागे कोणीही तिकीटं न विचारता पहिल्यांदाच असे रुबाबात आम्ही आत शिरलो. वर बाल्कनीला गेलो. भाऊने खिशातून चावी काढून फ्रीजरच्या गळ्यात अडकवलेलं साखळीचं कुलूप सोडलं. दार वर उचललं. आतून चुस्कारा सोडावा तशी वाफ बाहेर आली. एका हातात दार उचलून धरत भाऊनं बोलता बोलता त्या फ्रीजरमध्ये सूर मारला आणि आईस्क्रीमचे बॉक्सेस बाहेर काढायला सुरुवात केली. एक कप द्या की आम्हाला, मी पाशाला खुणवलं. त्याने डोळ्यानेच मला दटवलं. बाल्कनीचं दार उघडलं. अर्धा टोळकी बाहेर आली. मिथुनचा प्रतिज्ञाबद्ध नावाचा शो सुरू होता. डोकं थंड करण्यासाठी म्हणून असेल बहुधा. भाऊच्या स्टॉलवर त्यातली बहुतांश टाळकी आली. भाऊ खुश झाला. संडे वेस्ट गया, आईस्क्रीम बरोबर दुःख गिळत एक माणूस दुसऱ्याला सांगत होता. बेल वाजली. पब्लिक आत गेलं. भाऊने नोटामधून खिशात ठेवल्या. फ्रीझरच्या आत वाकून लाकूड तोड्याच्या गोष्टीसारख्या 2 ऑरेंज कॅन्डी बाहेर काढून आमच्या समोर धरल्या. आम्हाला चॉकोबार रूपी सोन्याची कुऱ्हाड हवी होती, पण इलाज तर काहीच नव्हता. भाऊ फ्रीझरच्या गळ्यात साखळ्या गुंडाळत असताना आम्ही कॅन्डीचं रॅपर काढून आस्वाद घ्यायला सुरुवात केली. मी पाशाला बाल्कनीच्या दाराकडे खुणवत म्हटलं. तो समजला. पिक्चरला गर्दी नाही काय? कॅन्डी चोखत पाशा भाऊला म्हणाला. हा, तितकी नाही, रात्रीच्या शोला असते, भाऊ म्हणाला. हा मोठा फॅन आहे मिथुनचा, कॅन्डी माझ्याकडे दाखवत पाशा भाऊला म्हणाला. एकही पिक्चर सोडत नाही मिथुनचा. मी उडालोच. भाऊ अजून साखळीतच अडकलेला होता, पण ऐकत असावा. हा सिनेमा पाहिला का रे, पाशाने मला विचारलं. मी नाही म्हणून मान हलवणार होतो, पण खालमानानं काम करणाऱ्या भाऊंनी ते दिसलं नसतं, म्हणून मी जमेल तितक्या इमोशन्स गोळा करत नाही ना असं म्हणालो. भाऊने तिजोरी बंद करावी तशी एक कुलूप ओढून पाहिलं आणि फ्रीजरच्या मागून बाहेर आला. आमचा डाव फेल गेला. अचानक भाऊ माझ्याजवळ आला. पाठीवर हात मारत म्हणाला, बघायचं का डॉक्टर पिक्चर? पण अर्ध्यातून पुढे बघावं लागेल. मी नवीनच काही असला असा चेहरा करत पाशाकडे पाहिलं. चालेल असे खांदे उडवले. मग आम्ही भाऊच्या पाठोपाठ चालायला लागलो. गेटवर कोणी नव्हतंच. पायऱ्या चढून वर गेलो. तुरळक डोकी दिसत होती. काही जोडप्यांनी कोपरे पकडलेले होते. आमचं तिकडे लक्ष जातात भाऊनी आम्हाला, चला तिकडे पुढे बसू असं करत पुढे नेलं. इंटरव्हल नंतरचा सिनेमा सुरू झाला होता. स्टोरी माहीत नव्हती, पण नाव प्रतिज्ञाबद्ध असल्यामुळे घेतलेल्या शपथांचं पालन करणं सुरू होतं. बघा तुम्ही, खाली काउंटरला कोणी नाही, उठून उभा राहत भाऊ म्हणाले. भाऊ गेल्यानंतर आम्ही आईस तंगड्या पसरून बसलो. तरी मनात एक धाकधूक होती. वाटायचं कोणी आलं चेकिंगला तर अपमान करून बाहेर काढतील. जरा वेळाने बोर व्हायला लागलं. चला आम्ही निघू, माशा म्हणाला आणि मी तडक उठलो. अर्ध्यातला पिक्चर अर्धा सोडून आम्ही निघालो. कोणीतरी निघालं की निघू असा विचार करणारे 2-3 असावेत. ते आमच्या पाठोपाठ निघाले. कोपरे पकडून बसलेल्या जोडप्यांना आता कमी लोक असल्यामुळे सिनेमात आणखी रस घेऊन बघता येत असावा. मग आम्ही भाऊला न भेटताच तसेच हॉस्टेलवर आलो. पुढे भाऊ काही कारणाने परत मूळ गावी गेला, पण आमच्यासाठी छान आठवणी ठेवून. काय पोरं यार तुम्ही, लयच सात्विक. जरा एम्पायरला अधूनमधून जात राहावं. सेकंड टर्मला असताना एका सिनियरचा सल्ला. मग एके रविवारी संध्याकाळी प्लॅन ठरला. हॉस्टेल ते कॅम्प या रोडवर चौपाटीच्या मागे असलेलं एक बैठं जुनं थिएटर म्हणजे एम्पायर. तारुण्याच्या त्रस्त करणाऱ्या प्रवासात सुखावह थंडगार गुलाबजल शिंपडणारे सिनेमे लागणारं थिएटर. पहिल्यांदा जाणारे शक्यतो सूर्यास्तानंतर अंधारात जाणं पसंत करेल.
बाहेरच्या भिंतीवर आतल्या सुरू असलेल्या सिनेमाची ओळीनी 8-10 पोस्टर्स तरुणाईला आत खेचत. पण उगाच म्हणाले तरुणाई वगैरे, लपून छपून येणारे अगदी म्हातारे कोतारे पण भरपूर. पण इथला सगळाच मामला तेरीवी चूप या प्रकारातला होता. त्यामुळे आलेले सगळेच जण एकाच वेळी भीती आणि नधडी छाती अशा भावनांचा सीसॉ खेळत असत. या संडेला जाऊ, शुक्रवारी नवं पिक्चर लागलंय. संत्या म्हणला, रविवारपर्यंत शॉर्ट नाही कापत. एक मौल्यवान सूचना. रविवारी दुपारी इतर वेळी फिशचं मटण नाहीतर गुलाबजाम चेपून पाचावर पंखा ठेवून रात्री काय झोपावं असं दुपारी आम्ही ढाराडूर झोपत असू. पण आज काही एम्पायरची ती पोस्टर्स झोप द्यायनात की. रम्या, चल यार, 7च्या ऐवजी 5च्या शोला जाऊ, झोप येईना. आता आपल्याला सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत केव्हाही शो असतात. ते अंगवळी पडलंय, पण पूर्वी 12, 3, 6, 9 अशा फिक्स वेळा असत. काही ठिकाणी 9चा मॉर्निंग शो असे. पण त्या काळात देखील एम्पायर काळाच्या पुढे होतं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी या नियमेनुसार तिथे दिवसात जास्तीत जास्त शो दाखवण्यावर भर असे. तर पहिल्यांदाच जाणारे आधी काठावरून अंदाज घेत. सिनेमातील कामरसाचा आस्वाद घेण्याआधी थिएटर शेजारी असणाऱ्या केन यार्डमध्ये थांबून उसाच्या रसाचं भमराळं हातात घेऊन आत कोणी ओळखीचं नाही ना याचा अंदाज घेत. आणि त्याच्यापासून 10 फुटावर असलेल्या पान टपरीत उगाच बडीशेप पुड्या घेणारा एखादा केन यार्डवाल्याकडे नजर ठेवून असायचा. कितीही लफाछफी केली तर इंटरव्हलला दिवे पेटले की सगळे चोर उघडे पडतच. तेव्हा मग उगाच, अरे तू इकडे कसा, असे स्टुपिड प्रश्न विचारले जायचे. सिनेमा सुरू झाला की चिडीचूप शांतता पसरे. काय घडणार आहे त्यापेक्षा काय दिसणार आहे हाच कॉमन इंटरेस्ट असल्यानं स्टोरी वगैरे काय याच्यात कोणाला इंटरेस्ट नसे. पहिल्या फ्रेम पासून ते तिकडचे बी आणि सी ग्रेडचं प्रोडक्शन आहे हे लक्षात येईल. जितकं लो प्रोडक्शन तितकं आपल्यासाठी भारी. हॉस्टेलवरचा एक अनुभवी सल्ला. सुरुवातीला उगाच कॉन्टेसासारख्या लांब चौड्या गाड्या पळवणारे, घरे भुरे गालापर्यंत कल्ले आणि जाडजूड लांब मिशा असणारे, पुढं टक्कल पडलेले हिरो असत. ते चिमुकल्या आरशात ओठांचा चंबू करून आधीच्याच भडक ओठांना रंगवत बसलेल्या कुरळ्या सोनेरी केसांच्या मादक ललनेसोबत गंभीरपणे गप्पा मारत. तिला ते ऐकण्यात अजिबात रस नसे. पब्लिकला देखील तो काय बोलतोय यात रस नसल्याने त्या ललनीविषयी त्यांना आधी जिव्हाळा वाटे. मग ते खटकन गिअर बदलीत, ओ कमान जुली असं म्हणे. आज स्वप्नात त्रास देणाऱ्या कन्येचं नाव जुली आहे हे समजलं की पब्लिक आतल्यात खुश होई. तो ती गाडी एका गार्डनमध्ये नेई, पब्लिक परत वैतागे. जितके जास्त इंडोर सीन्स तितकं तिकिटाचे पैसे वसूल. हॉस्टेलवरचा अनुभवी मौल्यवान सल्ला. हे सालं काय कामाचं नाही. 15 मिनिटं वाया गेल्यामुळे अंधारातून आलेला एक आवाज आणि त्या पाठोपाठ हास्याची एक लाट. मग अचानक एक उंचापुरा टाईट डेनिम्स आणि मेगा स्लीव्हजवाला लाल टी शर्ट घातलेला, साफ दाढी केलेला, लांब कुरळे केस वाढवलेला, उभट चेहऱ्याचा तरुण प्रवेशतो आणि ती ललना आणि त्यापेक्षाही जास्त पब्लिक सुखावतो. हा त्या टकल्याला पलटी गेम मारणार अंधारातला एक अनुभवी आवाज. पण आता कोणी हसत नाही, कारण आता पुढे काय याच्यासाठी सगळे आतुर. पुढचा शॉट. तो तरुण आणि ललना एका घोड्यांच्या स्टडमध्ये. तो तिला घोडेस्वारी शिकवणारा कोच आहे हे आता कुठं पब्लिकला समजतं. टकल्या गेल्या 12च्या भावात एक चेकाळलेला आवाज. खरं पाहता नीट प्रामाणिकपणे वागणारा, ज्याला आपण रोजच्या आयुष्यात जेंटलमन म्हणू, असा तो टकलू नवरा. पण अशा सिनेमध्ये सगळं वेगळंच असतं. ते प्रत्यक्ष आयुष्यात करावं वाटतं पण डेअरिंग होत नाही. त्या भावना अशा अंधारात चाळवतात. मग आपल्यासारखेच सरळ मार्गी असणाऱ्या टकल्याचा राग यायला लागतो. तो खरं तर स्वतःवरच काढलेला राग असावा. शेवटी एकदाचं अर्धा एक तास पब्लिकला ताणून झालं की मग हवे ते प्रसंग सुरू होत. मग सगळ्यांच्या जीवात जीव येईल. त्या काळी इंटरनेट वगैरे काही नसल्यामुळे जे काही पाहायला मिळेल ते अशाच जागी असं असल्यामुळे पब्लिक जाम शांतपणे मन लावून पडद्यावर डोळे रोखून बसलेले असत. आज आता पाहिजे तसं बघायला मिळायला उपलब्ध आहे. पण ही असलं काही पाहणं ही मानवी स्वभावाची मूलभूत गरजच आहे असं वाटतं. नेहमी एका ठराविक पीक पॉइंटला जसं इंटरव्हल होतं तसं इथं काही नसं.
अचानक डायलॉग सुरू असताना पडद्यावर अंधार होई आणि प्रेक्षकागृहातले दिवे पेटत. मग नवे भिडू उगाच रुमालाने तोंड पूस, तोंडावर हात ठेवून शेजारीशी गप्पा मार असे लपवाछपवीचे उद्योग करत. काही रुटीन येणारे बहादर मुद्दाम उठून उभा राहत आणि हात खुर्चीच्या पाठीवर आणि एक गुडघा खुर्चीवर मुडपून उलट पब्लिककडे वळून मी तर आलोय, बघू अजून कोण कोण आलंय अशा नजरेने मागे बघत असत. बाथरूममध्ये शक्यतो बेसिनमध्ये हात धुताना समोर आरशात आपला चेहरा पाहताना आपण शेजारी हात धुणाऱ्या अनोळखी प्रतिबिंबाकडे सहज म्हणून बघतो, हसतो, हे खूप नैसर्गिक आहे. पण अशा सिनेमांना तुम्ही जर स्माईल दिलं तर पुढचा अर्धा तास त्या माणसाचा हा मला ओळखतो की काय या टेन्शनमध्ये जात असे. आमचा एक आचरट जोडीदार तर प्रत्येक वेळी 2-3 अनोळखी लोकांना उगाच ओळख दाखवून गॅसवर ठेवून मजा घेत असे. सिनेमा संपला की लाईट लागत आणि सगळे गेटकडे निघत. हाव मग ती कशाचीही असो, शेवटी वाईटच. मनात आलेला ओव्हरऑल गिल्ट आणि इतकी रिस्क घेऊन आलो पण हवं होतं ते पाहायला काहीच मिळालं नाही आणि त्यामुळे मनाला होणारा त्रास, त्यामुळे एकटे एकटे आलेले जीव वैतागून जात. ग्रुपमध्ये आलेली पोरं उगाचच चेकाळून काहीही ओरडत बाहेर पडत असत. काही वर्षांपूर्वी बरेच वर्षांनी एम्पायरच्या रस्त्याने चालत जायचा प्रसंग आला. त्या जागी सगळे आता पत्रे उभे होते. तिथे केन यार्डमध्ये रस प्यायला थांबलो. तिथल्या पोराला विचारावं वाटलं पण डेअरिंग नाही झालं. शेजारी पानवाल्याकडे थांबलो. त्याला विचारलं, वो साहब गिरा दिया, अब नया कुछ काम शुरू होने वाला है असं तो म्हणाला. मी त्या पत्र्यांकडे बघत बघत चालायला लागलो. एम्पायरला ते तसले सिनेमे पाहणं योग्य की अयोग्य हे आजही मला नीटसं सांगता येत नाही. पण तरुणपणातील तुमच्या काही अशा पर्सनल नाजूक आठवणी, ठिकाणं असतात, ती फक्त तुमची असतात. त्या वयात त्या जागेनं तुम्हाला आनंद, दुःख जे काही दिलेलं असतं ते तुमच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहतं, कुठेतरी आत तुमच्याही नकळत. सेक्स म्हणजेच तारुण्य असा विचार ज्या वयात जवळपास सर्व पोरांच्या मनात काही काळापुरता काय होईना असतो तसा माझ्याही मनात होता. पण असाच एक कोपरा छोटासा का असेना एम्पायरच्या आठवणींचा माझ्याही मनात आहे. बरं झाले ते पत्रे उभे केले होते, नाहीतर कदाचित ते उद्ध्वस्त झालेलं एम्पायर मला पाहायला नकोसं वाटलं असतं. हॉस्टेलच्या अगदी जवळ असं नाही, पण चालत चालत कॅम्पमध्ये फिरायला जाणं हे सगळ्यांच्या आवडीचं. तेव्हा MG रोडवर फुटपाथवर फेरीवाले बसलेले असत. हॉस्टेलची पोरं खरेदी करण्यापेक्षा उगाच बार्गेनिंग करून फेरीवाल्यांना वैताग देत. तिथे बोळामध्ये एक फेमस कचोरीवाल्या अंकलचा स्टॉल होता. तिथे खाऊन रूमवर निघायचं. खूपच निवांत असेल त्या दिवशी सिनेमा. ईस्ट स्ट्रीटवरती व्हिक्ट्री आणि दुसऱ्या टोकाला नवीन चकचकीत वेस्ट एंड. व्हिक्ट्रीला त्या पुढच्या बाल्कनीमुळे एकदम जुन्या कॅम्प वातावरणाचा फील होता. वेस्ट एंडने एकदम काट टाकली होती. मल्टिप्लेक्सच्या आक्रमणाआधी सिंगल स्क्रीनची आब राखून असलेल्या पॉश थिएटरपैकी वेस्ट एंड एक होतं. वेस्ट एंडची एक नकोशी आठवण आहे. खरं तर ती आता कुठेतरी खोलवर लपली होती, पण या लेखाच्या निमित्ताने वर आली. अग्निसाक्षी लागला होता. फर्स्ट डे 9च्या शोला. आम्ही सगळे ग्रुप मेंबर्स. बाहेर ही गर्दी. आमच्यासोबत हॉस्टेलची आणखी 2 मुलं येणार होती, पण झालं काय की त्यांचं ऐन वेळेला यायचं कॅन्सल झालं. त्यामुळे आमच्याकडे स्पेअर 2 तिकीटं शिल्लक राहिली होती. मग त्या तिकिटांचं करायचं काय म्हणून आम्ही ती तिकीटं इथेच कोणाला तरी त्याच किमतीत विकून टाकू असं ठरवलं. मी आणि सुन्या असे दोघे जण थिएटरच्या पायऱ्यांच्या खाली फुटपाथवर उभे राहिलो. माझ्या अंगात नेमका काळा शर्ट आणि सुन्याच्या अंगामध्ये भंगार क्वालिटीचा प्रिंटेड शर्ट होता. कुणाला तिकीटं हवी आहेत का? सुन्या एकदम ओरडलं आणि 5-50 लोकांचा लोंढा आमच्यावरती गोळा झाला. मला पाहिजे असा एकच गोंधळ उडाला. आम्ही दोघे घाबरून गेलो आणि कुणाला तिकीटं विकावी असा विचार करत असतानाच कुणीतरी मागून माझं मानगूट पकडलं. मी मागे वळून पाहतो तर एक हवालदार मामा. काय रे, ब्लॅक करतो का असं तो जोरात ओरडला आणि माझ्या पायाला थरथर व्हायला लागली. त्या हवालदारानं त्याच्या जोडीदारानं मला बाजूला घेतला. दुसरा हवालदार ओरडला, त्या प्रिंटेड शर्टवाल्याला घे रे, ब्लॅक करतो. मग त्याने सुन्याला पण मानगूट धरून ओढून घेतला. आम्ही दोघं थरथरायला लागलो. मग आमचं नेहमीचं शस्त्र बाहेर काढलं. मामा, आम्ही ब्लॅकने विकणारे लोक नाही आहोत, आम्ही ससूनमध्ये डॉक्टर आहोत, सुन्या म्हणाला आणि एकदम जादू झाली.
माझ्या मानगोटावरची त्याची पकड सैल झाली आणि मग तो एकदम गुळमुळीत स्वरात म्हणाला, काय राव डॉक्टर, शोभता का तुम्हाला? तुने म्हणला, मामा एक्स्ट्रा तिकीट होती हो, आम्ही विकत होतो त्याच रेटनी. आता मित्रांचा ऐन वेळेला कॅन्सल झालं तर काय करणार? त्यांना ते पटलं आणि मग ती 2 तिकीटं आम्ही आहेत त्याच किमतीला विकून भराभऱ्या पायऱ्या चढून वर गेलो. तोपर्यंत आमच्या ग्रुपचे बाकी मित्र जागेवर जाऊन बसलेले होते. आम्ही गेलो आणि ते चेकाळून हसत सुटले. आमची तोंड पडली. सुरुवातीची 15-20 मिनिटं सोन्याचे आणि माझे पाय सिनेमा बघताना देखील थरथर कापत होते. आजही कुठे अग्निसाक्षी सिनेमा लागलेला दिसला की माझी ती आठवण डोके वर काढते आणि चेहरा कसानुसा होतो. सभ्य हॉलिवूड सिनेमा पाहायचा मी त्याकाळी अलका आणि राहुल, जेम्स बॉन्ड आणि जॅकी चँगचे लागलेले सगळे सिनेमे तिथे जाऊन पाहणं हा जणू नियमच होता. त्या काळचा माझा आवडता बॉन्ड म्हणजे रॉजर मूर. त्या सिनेमातलं इंग्रजी फारसं समजत नसलं तरी जे काही समजणं महत्वाचं होतं ते कळत असे. त्या तुलनेत जॅकी चँग आपला वाटायचा, कारण त्याच्या त्या चायनीज माहोलमधलं सिनेमातलं सोपं इंग्रजी पटकन समजायचं. अलकाला अनेक वर्षात जाणं झालं नाही. परवा गुलाबजान सिनेमात 2-3 वेळा अलका दाखवले आहे, तेव्हा जुने दिवस प्रकर्षाने जाणवले. राहुलच्या काही गोड आठवणी आहेत. मी आणि अंजली मै बायको दोघेही लग्नाआधी हर्डीकर हॉस्पिटलमध्ये होतो. समोरच राहुल थिएटर. त्यामुळे अफेअर सुरू असताना तिच्याबरोबर पाहिलेला पहिला सिनेमा होता सत्या. सिनेमा पाहताना आयुष्यात पहिल्यांदाच असं कोणी मुलगी शेजारी बसलेली आहे. आणि मजेचा पार्ट म्हणजे तिची एक मैत्रीण पण सिनेमाला आमच्या सोबत आली होती. त्या मैत्रिणीचा त्या दिवशी ऑफ होता म्हणून तिने पुढे जाऊन तिकीटं काढली होती. बाल्कनीत गेलो तर आमची तिकीटं या टोकाला आणि ते मैत्रीण पुढच्या लाईनमध्ये दुसऱ्या टोकाला. देव अशीच मैत्रीण सर्वांना देव. त्यातून त्यावेळेस सगळा चोरी छुपेचा मामला. त्यामुळे समोर हॉस्पिटलमधून कोणी आम्हाला एकत्र पाहू नये ही पण भीती होतीच. एक सुखद बाब मात्र अनुभवली. त्याकाळी मला लांबचा चष्मा आणि त्याच नंबरचा गॉगल वापरायची सवय होती. मित्रांसोबत सिनेमाला गेलं की कायम गॉगल वरच्या खिशात ठेवलेला असायचा. खिसा फुगायचा आणि वैताग यायचा. मित्र कोणी सांभाळत नसत. पण आता मात्र तो गॉगल ठेवायला हक्काची पर्स मिळाली. त्या पर्सचं वजन वाढवता वाढवता माझ्या खिशातलं पर्सचं वजन कमी होत होतं. पण तेव्हा ते सगळं लय वाढ वाटे. लक्ष्मीनारायण हे हॉस्टेलपासून पार दुसऱ्या टोकाला. तिथे जाणं क्वचितच व्हायचं. तिथं गेलं की एक घरगुती फील यायचा. एक आठवण आहे, तिथे रामूचा रात पाहिला होता. चांगलंच घाबरवलं होतं त्यात. रात्री 12ला शो सुटला. ग्रुपमध्ये कोणीतरी उगाच काढलं, डेअरिंग असेल तर या अंधारात हॉस्टेलपर्यंत चालत चला. त्या वयात हे असलं काहीतरी उरावर घ्यायची खोड असतेच. मग कुठल्या कुठल्या अंधाऱ्या गल्ली बोळातून तासभर चालू आम्ही हॉस्टेलवर आलो. मराठी सिनेमे त्याकाळी फार काही आवर्जून पाहावेत असे येत नव्हते. तरी त्यातल्या त्यात पाहायचा म्हटलंच तर प्रभात आणि विजय. विजयला गेलं की आवर्जून जनसेवामध्ये जाऊन दूध प्यायचं, नाहीतर द्वारकामध्ये आईस्क्रीम. प्रभातला गेलं की आजोळी आल्याचा फील यायचा. तिथली ती जुनी पोस्टर्स, लाकडी जिने, बाल्कनीतल्या उंच उंच पायऱ्या आणि भन्नाट चवीचा बटाटेवडा. MBBS नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पुण्यातच होतो. लग्नानंतर पुन्हा वर्षभर पुण्यात मुक्काम. तेव्हा मी आणि अंजली भरपूर सिनेमे पाहायचो. लग्नानंतर ती प्रेग्नंट अगदी 7व्या महिन्यात. त्यावेळेला राहुलला मोहब्बते पाहिला होता. तिलाच पाहायची दांडगी हाऊस. सिनेमा संपला आणि तिला त्या वाढत्या वजनामुळे खुर्चीतून उठताच येईना. शेवटी सगळे लोक गेल्यानंतर स्टाफमधल्या मावशा आणि मी असे जवळपास ओढून काढलं तिला खुर्चीतून. राहुल मधला प्रवास सत्या ते मोहब्बते असा झाला. त्यानंतर मात्र चक्क एकामागोमाग लहान मुलं असल्याने 7 वर्ष आम्ही थिएटरमध्ये सिनेमा पाहिला नाही. बाकीचे लोक पैसे देऊन तिकिटे काढून येतात, तिथे आपण अंधारात जाऊन आपली पोरं नेऊन रडवायची आणि लोकांना डिस्टर्ब करत त्यांच्या शिव्या खायच्या, हे मनाला कधीच पटलं नाही. त्यानंतर मुले कळती झाली आणि आता चौघे एकत्र सिनेमाला जाऊ असं जेव्हा ठरलं तेव्हा वर्तमानपत्रात जाहिराती पाहिलं. मधल्या 6-7 वर्षात काही कामच पडलं नव्हतं, त्यामुळे या जाहिराती पाहिल्याच जात नसत. आता सगळीकडे मल्टिप्लेक्स, एकाच सिनेमाचे कोणतेही वेळी शो. हा सगळा बदल माझ्यासाठी नवीनच होता. स्क्वेअरमध्ये आत शिरलो.
सुखद गारव्याची लाट, विमानतळावर असते तशी सिक्युरिटी चेकिंग, परफ्यूमच्या आल्हाददायक सुवासिक हवेच्या लाटा, शॉप्स, बुक स्टोअर्स, थंड हवेत दरवळणारा कॉफीचा सुगंध, हे सगळं वातावरण नवीनच पण हवंहवंसं वाटणारं. माझ्या 5-6 वर्षाच्या मुलाचं बोट धरून मी त्या नव्या पिढीच्या नव्या जगातल्या एस्केलेटरवरती पाऊल ठेवलं.